दिनेश प्रताप साबळे वय वर्ष 28 शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी 10 वाजता राहणार आंबेगाव बुद्रुक पुणे येथून घरातून निघून गेला आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवभाऊ पासलकर आणि दिनेशच्या दोन्ही बहिणी दाजी भाऊ यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचं आवाहन केलं. नमस्कार, मी शिवभाऊ पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप. आज पत्रकार परिषद घ्यायचे कारण म्हणजे दिनेश प्रताप साबळे हा एक महिना झालं धनकवडी आंबेगाव परिसरातून पुणे येथून घरातून निघून गेलेला आहे. आज तो मूळ गाव त्याचं जालना आहे. आज तो गेल्या एक महिनाभर सर्व पोलीस अधिकारी, आम्ही सर्वजण, त्यांचे नातेवाईक, त्यांचे सगळे मित्रपरिवार शोधत आहे, पण आम्हाला तो महिनाभरात कुठेही आढळत नाही. आम्ही आमच्या फेसबुक, व्हॉट्सअप सर्व ग्रुपवरती, चॅनलवरती सगळीकडे आम्ही या ठिकाणी व्हायरल केलेलं आहे. मग शेवटी आम्हाला आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, कारण आजपर्यंत ज्या ज्या आपल्या प्रेस झाल्या त्या प्रेसमध्ये आपले सर्व मिळून आलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मिळून आलेले आहेत. पोलिसांच्या मदतीने आणि पोलिसांच्याही सहकार्याने मिळून आलेले आहेत. तर आपल्याला दिनेश हा सुद्धा मिळून येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि दिनेश कुठेतरी कामाला असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा गॅरेजमध्ये किंवा वॉशिंग सेंटरमध्ये असेल, कारण तो कुठं ना कुठेतरी रागवून गेलेला आहे. त्यामुळे तो कुठं ना कुठेतरी 100% व्यवसाय करत असेल किंवा आपलं रोजरोटी करून तो त्या ठिकाणी त्याचा म्हणजे राहण्याचा जो उपक्रम आहे की दडून बसण्याचा, अशा पद्धतीने तो जिथे असेल तिथून तो आपल्याला मिळावा. त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चॅनलच्या आमच्या लिंक सगळ्यांनी शेअर करा आणि दिनेशपर्यंत ह्या आमच्या लिंक पोचवा. जशा मागच्या पोचवल्या तसं दिनेशपर्यंत पोचवा. त्यामुळे दिनेश आपल्या या ठिकाणी त्यांच्या बहीण आलेली आहे, भाऊ आलेले आहेत, त्यांचे दाजी आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे दिनेशच्या आई ही आजारी आहे खूप आणि त्या वयोवृद्ध आहेत. त्या सुद्धा दिनेशला हरवल्याचं आम्ही आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी माहिती दिलेली नाही. त्यामुळे दिनेश कुठे असेल तिथून तू बाबा खरंच निघून ये, आम्हाला सहकार्य कर. आणि आपल्या वयस्कर आजी आजारी आहे, आई आजारी आहे, तर आईसाठी कमीत कमी तू जिथं असशील तिथून तू निघून ये. त्यामुळं हा जे 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 हा व्हिडिओ पाहतील, लिंक पाहतील, त्यांनी हा सर्वांनी दिनेशची लिंक आणि व्हिडिओ शेअर करावा, हीच नम्र विनंती. आपला शिवाभाऊ पासलकर. नमस्कार, मी सतीश प्रताप साबळे, दिनेश प्रताप साबळे यांचा भाऊ. दिनेश हा आंबेगाव बुद्रुक इथून हरवलेला आहे. घरातून कोणास काही न सांगता तो एकाएकी निघून गेलेला आहे. तो कुठे असेल, कुठे आहे आता सध्या आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नसून एका महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस त्याचा इथं पुण्यामधून शोध घेतला. आमच्या माहितीप्रमाणे पुण्याच्या बाहेर जर तो कुठे असेल, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला, तर तो कदाचित त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊन तो आमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा संपर्क काहीतरी करू शकतो. म्हणून मी जनतेला एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शिवाभाऊ पासलकर सरांचा याच्यावरती नंबर आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा आणि दिनेश आमच्यापर्यंत येण्यास आपली सर्वांची मदत आम्हाला होईल आणि तो सुखरूप यावा, एवढीच विनंती. मी वंदना धनराज. दिनेश माझा भाऊ आहे. दिनेश जिथे कुठं असं ना तो लवकर घरी आहे. बाईला जाऊन काढते रे तुझं. किती दिवस झाले मी वाट पाहते. घरी 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 आला नाही दिवसापासून वाट पाहते रे. किती दिवस झाले बाई रोज विचारते, दिनेशचा फोन नाही आला. मी तिला रोज खोटं बोलते, आला होता म्हणून. मी जनतेला हात जोडून विनंती करते, भाऊ जिथे कुठे आढळला आम्हाला संपर्क करावा, शिवाभाऊंना संपर्क करावा, आम्हाला माझा भाऊ सापडण्यात मदत करावी, ही जनतेला हात जोडून विनंती. दिनेशची बहीण. दिनेश जिथे कुठे असेल, तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पटकन आमच्याशी संपर्क साधावा, नाहीतर पासलकर भाऊंशी संपर्क साधावा. जनतेला पण विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून दिनेशपर्यंत पोहोचवण्याचं सहकार्य करावं आणि दिनेश आम्हाला सापडून देण्याचं सहकार्य करावं. दिनेश मावशी खूप वाट बघते तुझी.
कॉल केला तर मावशी फक्त तुझं विचारते कुठे आहे दिनेश. आम्हाला उत्तर नसतं द्यायला तरी पण काहीतरी वेगळं सांगावं लागतं. आई मावशीला बरं नसतं, तुला चांगलं माहितीये, तू ये लवकर. दिनेश साबळे यांचा मी भाऊजी बोललो. कुठेही असेल आंबेगाव इथून निघून गेला आहे. हा कुठेही असेल जनतेने आम्हाला सांगण्यास मदत करावी. त्याची आई जास्तीत जास्त आजारी असते आणि फोन केला त्यांनी त्याच्या आईने की आम्हाला उत्तर नसते सांगायला. तरी तू जिथेही असेल तिथे त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा. जनतेने थोडंसं आम्हाला सहकार्य करावं.